करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून वेगवेगळ्या पद्धतीचे सोन्याचे अलंकार अर्पण केले जातात. आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून सोन्याचा कळस अर्पण करण्यात आलाय. मंगलोरमधल्या कुशल कारागिरांनी तयार केलेला हा कळस 1.5 किलो शुद्ध सोन्यापासून बनवण्यात आलाय. त्याची अंदाजे किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये असून कळसाची उंची तब्बल 13.5 फूट आहे. गुरुवारी सायंकाळी मंदिरात दाखल झालेल्या या कळसाचं पूजाविधीनंतर रात्री मुख्य शिखरावर स्थापन करण्यात आली. कळस बसवण्यासाठी क्रेनच्या साहाय्यानं सुमारे 200 किलो वजनाचे तांब्याचे संरक्षणात्मक आवरण आणि इतर साहित्य शिखरावर पोहोचवण्यात आलं. पावसाचं पाणी शिखरात झिरपू नये यासाठी गोलाकार डेऱ्याभोवती हे विशेष आवरण बसवण्यात आलंय. यामुळे शिखराचं संरक्षण होणार असून त्याच्या आकर्षकतेतही भर पडणार आहे. मंदिराच्या पारंपरिक वस्तुरचनेला कोणतीही बाधा न आणता हे काम पूर्ण करणं हे मोठं आव्हान होतं. मात्र नियोजनबद्ध पद्धतीनं आणि तज्ज्ञ कारागिरांच्या मदतीनं ही प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मंदिर प्रशासनाचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचं पथक आणि कारागीर यात सहभागी झाले होते. मुख्य शिखरावर विराजमान झालेल्या या सुवर्ण कळसामुळं श्री अंबाबाई मंदिराच्या सौंदर्यात आणि धार्मिक वैभवात भर पडली आहे. मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित करणारा हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत असून मंदिर आता नव्या तेजानं आणि दिव्य झळाळीनं उजळून निघालंय. आज सुवर्ण कळस पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्र अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू करण्यात आलं. शिखराचं काम करताना तो संपूर्ण दगडाचा असल्याचं आढळल्यामुळं परंतु त्यावर जो डोमचा भाग होता, वरचा डेरा होता, तो चुना आणि वेटामध्ये होता. त्यामध्ये झुडपं उगवण्याचं प्रमाण जास्त होतं आणि त्याच्यामुळे तो कमकुवत होता. असं परत होऊ नये या कारणासाठी आपण पुरातत्व विभागाशी चर्चा केली. त्यामध्ये संपूर्ण भाग हा मेटलने कव्हर करण्याचा त्यांनी हे दिला होता. त्यानुसार आपण हा संपूर्ण थांब्यामध्ये तयार केलेला आहे आणि भक्तांच्या सहाय्यानं भक्तांनी त्यावर जवळजवळ 1.5 किलोपेक्षा जास्त सोनं चढवल्यानं महालक्ष्मी अंबाबाईचा हा सुवर्ण कलश आज पूर्ण विराजमान झालेला आहे. मंगलोर येथील कारागिरांनी आणि पुरातत्व विभागाच्या लोकांनी मिळून हा वर्ष बसवलेला आहे. यामध्ये जवळजवळ 11 भाग आहे. प्रत्येक भाग व्यवस्थितपणे बसवून हा सुवर्ण झाळे मंदिरावर दिवाळी ठेवतो. सुवर्ण कळस बसवल्यामुळं श्री अंबाबाई मंदिराचं शिखर नव्या तेजानं झळकलं असून भक्ती, परंपरा आणि वैभवाचा अनोखा संगम कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळतोय.